ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं भाग 15वा. ज्ञान भाग 3. ज्ञानाचं लक्षण. ओव्या आहेत 176 ते 183. ज्ञान कशाला म्हणायचं, ज्ञानाचं कार्य काय आहे हे सांगितल्यावर ज्ञान झाले हे कसे ओळखायचे ते ज्ञानदेव वर्णन करत आहेत. ते अनिरूपकी निरूपिजे, ऐकता बुद्धी आणिजे, वाचुनी डोळा देखिजे, ऐसे नाही. ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही, तथापि ज्याचे निरूपण केले जाईल आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर ज्ञान बुद्धीला पण जाणता येईल, त्याशिवाय डोळ्यांनी पाहता येईल असे ते ज्ञान नाही. मग त्याची ये शरीरी, जै आपुला प्रभावो करी, तै इंद्रियांची या व्यापारी, डोळाही दिसे. मग तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रकट करते तेव्हा ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते. पै वसंताचे रिगवणे, झाडांचे निसाजेपणे, जाणीजे तेवी करणे, सांगती ज्ञान. वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो. त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात. अगा वृक्षासी पाताळी, जळ सापडे मुळी, ते शाखांची ये बहाळी, बाहेर दिसे. अरे अर्जुना, वृक्षाला जमिनीमध्ये पाणी सापडते. ते पाणी जरी डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसते. का भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव, सुकुलीनाचे. अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदूपणा सांगतो, किंवा आचार हा चांगल्या कुलवनाचा थोरपणा दाखवतो. अथवा संभ्रमाची या आयती, स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची ये प्रशस्ती, पुण्य पुरुष. अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह प्रकट होतो, किंवा दर्शनाने होणाऱ्या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखू येतो. नातरी केळी कापूर जाहला, जेवी परिमळे जाणो आला, का भिंगारी दीपू ठेविला, बाहेरी फाके. अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो, अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो. तैसे हृदयेचे ज्ञाने, जिये देही उमटती चिन्हे, तिया सांगो आता अवधाने, सांगे ऐक. त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो, चांगले लक्ष देऊ नये. भगवंतांनी 5 आणि 6 या 2 श्लोकामध्ये 36 तत्वाने युक्त असं क्षेत्र कसं बनलं आहे ते सांगितलं, आणि लगेच पुढे 7व्या श्लोकापासून ज्ञानाची लक्षणं सांगण्यास प्रारंभ केला. ज्ञान न सांगता एकदम ज्ञानलक्षणेच त्यांनी सांगितलेली आहेत, त्यामुळे त्याची संगती लागत नाही. पण ज्ञानदेवानी आधी ज्ञानाचे स्वरूप आणि त्याचं कार्य वर्णन केलं व ज्ञानाच्या लक्षणांची पार्श्वभूमी तयार केली. जीव ब्रह्मैक्य जाणणे म्हणजे ज्ञान. हे ज्ञान झाले की अविद्या नाहीशी होते, मनाची विषयांकडील धाव बंद पडते, समबुद्धी प्राप्त होते वगैरे ज्ञानाचे कार्य ज्ञानदेवानी वर्णन केलं. वास्तविक ज्ञान ही काही दाखवता येणारी गोष्ट नाही, त्यामुळे त्याचे निरूपण कसं काय करणार. पण रूप करणे म्हणजे बुद्धीला जाणता येईल अशी प्रत्येक गोष्ट श्रोत्यापुढे मूर्तिमंत उभी करणे ही तर ज्ञानदेवांची प्रतिज्ञा आहे. मग ते ज्ञान डोळ्यांनी पाहता येईल असं कशा रीतीनं दिसून येईल. ज्ञान जरी प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट नसली तरी ज्ञान झाल्यावर मनुष्यामध्ये ज्ञानाची लक्षणं प्रकट होतात आणि त्यावरून त्याला ज्ञान झालं आहे की नाही ते ओळखता येतं. असं सांगून ज्ञानदेवानी 7व्या श्लोकात भगवंत एकदम ज्ञान का सांगत आहेत ते स्पष्ट केलं आहे. ज्ञान ही जरी प्रत्यक्ष दिसण्यासारखी गोष्ट नसली तरी मनुष्याला ज्ञान झाले हे काही चिन्हांवरून ओळखता येतं. ते कसं ओळखता येतं ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करतात. पहिला दृष्टांत आहे वसंत ऋतूचा. वसंत ऋतू आला की झाडे टवटवीत होतात. वास्तविक वसंत ऋतू सुद्धा काही डोळ्यांना दिसणारा नाही, पण वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते, त्यामुळे झाडांना नवी पालवी फुटली की वसंत ऋतू आला हे ओळखता येतं. घरात बागेत लावलेल्या झाडांना आपण पाणी घालतो, अरण्यात त्यांना कोण पाणी घालतं, पण तेथील झाडे कशी हिरवीगार दिसत असतात.
प्रत्यक्ष भूमीच्या पोटातील पाणी दिसत नसलं तरी झाडाच्या फांद्यांच्या विस्तारावरून, त्याच्या हिरवेगारपणावरून जमिनीच्या पोटात पाणी आहे हे जाणता येतं. जमीन आपल्याला वरवर पाहता कठीण टणक दिसते. खणायची असेल तर आपल्याला कुदळीचा उपयोग करावा लागतो. पण जमिनीत टाकलेल्या बीजाचा अंकुर किती कोमल असतो. पण तो अंकुर जमिनीचे कठीण कवच फोडून बाहेर येतो. त्यावरून जमिनीकडे मृदूपणा, मऊपणा आहे हे कळून येतं. आचारावरून मनुष्य चांगल्या कुळात जन्माला आलेला आहे हे कळून येतं. नाहीतर कुळ प्रत्यक्ष कुठं दिसतं. घरात कोणी विशेष अतिथी येणार आहे हे माहीत असेल तर त्याच्या आदरातिथ्याची तयारी होते. त्या तयारीवरून यजमानाचा त्या अतिथीविषयी किती स्नेह आहे ते कळून येते. आणि त्याचबरोबर तो अतिथी यजमानासाठी किती महत्वाचा आहे हेही कळून येतं. एखादा मनुष्य पुण्यशील आहे हे कसं ओळखता येणार? कारण पुण्य ही काही डोळ्यांनी दिसणारी गोष्ट नाही. आपल्याला रोज अनेक अनोळखी माणसांचं दर्शन होतं. त्यातील काही माणसे पाहिल्याबरोबर आपले त्यांच्याबद्दल प्रथम दर्शनातच प्रतिकूल मत होतं, तर काही लोकांना पाहिल्यावर प्रसन्नतेचा अनुभव येतो. ही आपल्या अनुभवाची गोष्ट आहे. तेव्हा ज्या मनुष्याच्या दर्शनानं समाधान होतं तो पुरुष नक्कीच पुण्यशील असला पाहिजे हे कळून येतं. ज्ञानदेवानी पुढचा दृष्टांत दिला आहे तो कापराचा. केळीत कापूर उत्पन्न झालेला आहे हे सुवासावरून कळून येतं. कापूर हा झाडांपासून मिळतो. चिनी अथवा जपानी कापूर, भीमसेनी कापूर, पत्री कापूर असे कापराचे 3 प्रकार आहेत. कापूर 5-10 प्रकारच्या झाडांपासून निघतो. भारतात केळीच्या जातीचं एक झाड आहे, त्याला कापूर केळ असं म्हणतात. झाडात ओबडधोबड स्फटिक तयार होतात. ते झाडाच्या मध्यभागी अथवा फांद्या फुटतात त्या ठिकाणी अथवा सालीच्या ठिकाणीही हे स्फटिक सापडतात. त्यांचा वास तीव्र असतो. त्यामुळे वासावरून झाडामध्ये कापूर तयार झाला आहे का हे कळून येतं आणि मग ते झाड तोडून त्यातून कापूर काढला जातो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की कापूर तयार झाला आहे की नाही हे सुवासावरून कळून येतं. तसेच ज्ञान आपली शक्ती शरीरात प्रकट करते व इंद्रियांच्या क्रियांवरून त्या मनुष्याला ज्ञान झाले आहे की नाही ते कळून येतं. हृदयातील ज्ञान देहाच्या ठिकाणी प्रकट होतं. उदाहरणार्थ, काचेच्या आवरणाखाली असलेल्या दिव्याचा प्रकाश काचेच्या बाहेर पसरतो. त्याप्रमाणे ज्ञान देहाच्या ठिकाणी प्रकट होतं. त्या लक्षणांवरून ज्ञान ओळखता येतं असं म्हणून ज्ञानदेवानी 7व्या श्लोकापासून भगवंत सांगत असलेल्या ज्ञानलक्षणाशी आपली टीका जोडून घेतलेली आहे आणि भगवद वचनातील विसंगतीही दूर केलेली आहे. आता पुढे ज्ञानदेव ज्ञानाची लक्षणं कशी स्पष्ट करतात ते उद्यापासून पाहूया.